वंदनाताई त्यांच्या थोरल्या मुलीला म्हणाल्या, श्वेता, लवकर माहेरी आलीस ते बरं झालं. बघ ना, घर किती घाण झालं आहे. जरा पूर्ण घराची साफसफाई करून घे आणि किचन पण चांगलं स्वच्छ कर. तुझी वहिनी सकाळी घाई गडबडीत सगळं असंच सोडून जाते. आता मला पहिल्यासारखी घरातली कामं होत नाहीत. तरी पण जेवढं माझ्याच्यानं होतं तेवढं मी करत असते. आता एक काम कर, अगोदर घराची साफसफाई करून मग छान जेवण बनवायला घे. आज तुझ्या हातचं जेवण खायची माझी इच्छा झाली आहे. नाहीतर रोज तुझी वहिनी नुसती भाजी चपाती बनवून जाते. नीताला सकाळी लवकर जायचं असतं, त्यामुळे तिला काही चांगलं बनवता येत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर खूप थकलेली असते, त्यामुळे कधी नुसती खिचडी भात बनवते तर कधी बाहेरून जेवण ऑर्डर करत असते. तुला तर माहीतच आहे, मला बाहेरचे जेवण खाल्ल्यामुळे त्रास होतो. पण काय करू, नाईलाजाने ते खायला लागते. नीताला पण काही बोलू शकत नाही. ती तर बिचारी नोकरी करते, दिवसभर राबत असते. जर मी काही बोलले तर कारण नसताना घरात वाद सुरू होतील, त्यामुळे सगळं सहन करत आहे. वंदनाताईंना 4 मुलं होती. दोन्ही मुलींची अगोदरच लग्न झाली होती. थोरला मुलगा आणि त्याची बायको वेगळे राहत होते. काही महिन्यांपूर्वी धाकट्या मुलाचे आदित्यचे लग्न नीतासोबत झाले होते. नीता नोकरी करणारी मुलगी होती आणि वंदनाताईंनी त्यांच्या थोरल्या मुलीला श्वेताला माहेरी बोलावून घेतले होते. आणि असे त्या नेहमी करत असायच्या. जेव्हा कधी घरात खूप जास्त कामं असतील तेव्हा त्यांना सगळ्यात अगोदर त्यांच्या थोरल्या मुलीची आठवण यायची. श्वेता आत्ता कुठे लांबचा प्रवास करून माहेरी पोहोचली होती आणि तिच्या आईने तिची विचारपूस पण केली नाही. तिची तब्येत कशी आहे त्याबद्दल विचारले नाही का साधे तिला पाणी पण विचारले नाही. ती घरात आल्या आल्या तिला घरातल्या कामांची मोठी लिस्ट सांगून मोकळ्या झाल्या. श्वेता शांत पण ठामपणे म्हणाली, आई, तुझ्या घरातली कामं तुझी तू बघून घे. मी इथे फक्त तुला भेटायला आले आहे. जर मी माहेरी आल्या आल्या मला नोकरांसारखे काम करायला लागणार असेल तर मी आल्यापावली परत माझ्या सासरी जाते. पहिल्यांदा मुलीच्या तोंडातून असे उत्तर ऐकून वंदनाताई तळमळून उठल्या. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, श्वेता, तू हे काय फालतू बोलत आहेस? तू इथे महिनाभर राहायला आली नाहीस का? बघ तरी घराची काय अवस्था झाली आहे. मुलीची पण तिच्या माहेराबद्दल काहीतरी जबाबदारी असते, कर्तव्य असतात. श्वेता तिच्या आईचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली, मग आई, मुलीचे लग्न झाले की तिच्याबद्दल आईवडिलांच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य संपून जातात का? जेव्हा जेव्हा तू मला माहेरी बोलावले तेव्हा मी माझे घर, मुलं, माझा संसार सोडून तुझ्याजवळ आले. तू आजारी असलीस किंवा एखादं लग्न असेल की मी प्रत्येक वेळी कुठलीही तक्रार न करता तुझं बोलणं ऐकत होते. पण त्या बदल्यात मला काय मिळाले? फक्त भेदभाव, उपेक्षा आणि अपमान. मुलीचे बोलणे ऐकून वंदनाताई रागात डोळे मोठे करून म्हणाल्या, श्वेता, तू हे काय बोलत आहेस? मी तुझा कसा काय अपमान केला? तुला इथे या घरात कोणी उपाशी तर ठेवत नाही ना? माहेर येऊन थोडं फार काम केलं तर तुझं काय बिघडणार आहे? खरं तर हे आहे की तू आता कामचोर, आळशी झाली आहेस. श्वेताच्या मनात खूप वर्षापासून दबलेला राग ज्वालामुखी बनून शब्दातून बाहेर यायला लागला होता. श्वेता म्हणाली, बास आई, आता अजून नाही. आई, तुला लाज वाटत नाही का प्रत्येक वेळी माझ्याकडून अपेक्षा ठेवताना? लहानपणापासून तू हेच बोलत आलीस की तू मोठी आहेस. तुझ्या धाकट्या भावा बहिणींची काळजी घेत जा. एक आई बनून त्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडत जा. आणि मी माझ्या जबाबदाऱ्या पण पार पाडल्या. पण आज तेच भाऊ बहीण नवीन कपडे खरेदी करतात, बाहेर फिरायला जातात, वाढदिवस साजरे करतात, पार्ट्या करतात. मला त्यांच्यासोबत बोलावणे तर लांबची गोष्ट, मला सांगणे पण त्यांना गरजेचं वाटत नाही. माझी 12वी झाल्यानंतर तर जणू मी तुझ्यावर ओझं झाले होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला, पाहुण्यांना तू हेच बोलत होतीस की आमच्या श्वेतासाठी एखादं स्थळ मिळाले असते तर बरे झाले असते. तिच्या डोक्यावर अक्षता टाकून मोकळी झाली असते. माझी पुढे शिकायची इच्छा असून पण तू मला माझे शिक्षण सोडायला लावलेस. मला घरात बसवून ठेवले आणि दिवसरात्र घरातली कामं करून घ्यायला लागलीस. आज माझं पूर्ण आयुष्य साफसफाई, धुणं भांडी करण्यातच निघून गेलं आहे. जेव्हा आरती तिच्या नवऱ्यासोबत माहेर येते तेव्हा त्यांच्या जेवणासाठी नवीन डिनर सेट काढला जातो. वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चांगली खोली सजवली जाते. त्यांचा
थाटामाटात पाहुणचार केला जातो आणि जेव्हा मी माझ्या मुलांच्या आणि नवऱ्याच्या सोबत माहेर येते तेव्हा आम्हाला जे खायला मिळेल त्यातच आनंद मानायला लागतो. माझा नवरा तर आमचं लग्न झाल्यापासून आपल्या घरी आल्यावर जमिनीवर अंथरूण टाकून झोपतात आणि तुझा धाकटा जावई इथे आला की त्याच्यासाठी खोली सजवली जाते. आई, नात्यात खूप वेळा या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठे घाव देऊन जातात. तिच्या आईवडिलांना तिच्या भावा बहिणीला वाईट वाटू नये म्हणून श्वेता सगळं सहन करत आली. शेवटी आपली ते आपलीच असतात. पण प्रत्येकाची पण सहन करण्याची एक सीमा असते. श्वेताने मोठा श्वास घेतला. खूप वर्षापासून मनात दबलेला राग आज उफाळून बाहेर येत होता आणि थांबायचं नावच घेत नव्हता. ती पुढे म्हणाली, आई, मी कायम हाच विचार केला की नात्यांना वाचवण्यासाठी काही गोष्टी सहन करायच्या असतात. त्यामुळे मी प्रत्येक वेळी शांत बसत होते. पण तू माझ्या शांत बसण्याला माझी कमजोरी समजलीस. हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा तू आदित्यच्या लग्नाच्या वेळी 2 महिने अगोदर मला इथे बोलावून घेतलीस. मी माझं घरदार, पोरं, नवरा सगळं सोडून दिवस रात्र लग्नाची तयारी केली. पाहुण्यांचा पाहुणचार केला, लग्नाच्या सगळी खरेदी केली, घरची साफसफाई, किचन, घराची सजावट सगळी कामं मन लावून आपले समजून केली. पण लग्नाच्या नंतर तू त्या सगळ्या कामाचे श्रेय तुझ्या थोरल्या मुलाला आणि सुनेला देऊन मोकळी झालीस. मी केलेल्या मेहनतीचे नाव पण तोंडात घेतले नाहीस. का? कारण तुझ्याजवळ एक फुकटची कामवाली होती जी प्रत्येक वेळी स्वतःचं घरदार, नवरा, पोरं सगळं सोडून तुझ्या एका फोनवर पळत इथे येत होती. आज वंदनाताई शांत बसल्या होत्या. श्वेता पुढे म्हणाली, जर माझ्या मुलीने आर्याने मला आरसा दाखवला नसता तर कदाचित आज पण मी काही बोलू शकले नसते. आर्याला तो दिवस खूप चांगला आठवतो. तो आदित्यच्या लग्नानंतरचा दुसरा दिवस होता. त्या दिवशी श्वेता किचनमध्ये एकटी काम करत होती आणि घरातले बाकीचे सगळे लोक बाहेर मजा मस्ती करत होते. त्यावेळी आर्या तिच्या आईजवळ आली आणि म्हणाली, आई, तू स्वतः दिलेली शिकवण कशी काय विसरू शकतेस? तिचं बोलणं ऐकून श्वेता हसून तिला म्हणाली, कुठली शिकवण बाळा? आर्या खूप निरागसपणे म्हणाली, आई, तीच जी तू मला आणि नेहाला रोज देत असतेस. तू नेहमी बोलतेस की तुम्ही दोघी बहिणी मिळून मिसळून कामं करत जा. फक्त यासाठी की तू नेहापेक्षा मोठी आहे याचा अर्थ असा नाही की तू कायम तिची सगळी कामं करावीस. तू आमच्या दोघींकडून बरोबरीने कामं करून घेतेस. आम्ही दोघी मिळून एकत्र सगळी कामं करतो. आमची खोली साफ करतो, कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून ठेवतो आणि जेवण बनवण्यात आणि वाढण्यासाठी पण आम्ही दोघी मिळून तुला मदत करतो. तू आमच्या दोघींवर समान प्रेम करतेस. तुला आठवतं, एक दिवस तू नेहाला चॉकलेट दिले होतेस आणि मला ते मिळाले नाही कारण त्यावेळी मी शाळेत गेले होते. घरी आल्यावर मला समजल्यावर मी रडायला लागले. त्यावेळी तू स्वतः जाऊन माझ्यासाठी ते चॉकलेट घेऊन आली होतीस आणि म्हणाली होतीस की जर कधी तुमच्या आईकडून कुठली चूक झाली तर नक्की सांगत जा. तुमची आई पण माणूस आहे, चूक तिच्याकडून पण होऊ शकते. मुलीचे बोलणे ऐकून श्वेता हसली आणि म्हणाली, हो बाळा, ही गोष्ट तर मी आज पण मान्य करते. हे ऐकून आर्या गंभीर होऊन म्हणाली, मग आई, आजीच्या घरात हा नियम का लागू होत नाही? मुलीचे बोलणे ऐकून श्वेता हैराण होऊन म्हणाली, आर्या बाळा, याचा काय अर्थ? आर्या म्हणाली, आई, मावशी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून आजीच्या खोलीत बसून गप्पा मारत आहे. तुझी घरातल्या कामात जरा पण मदत करत नाही. तू सकाळपासून घरातली सगळी कामं एकटीच करत आहेस. शेवटी तू पण सुट्टीला इथे आले आहेस ना? तू पण त्यांच्यासोबत बसून गप्पा का मारत नाहीस? तुम्ही दोघी बहिणी आहात, मग कामं पण बरोबर व्हायला पाहिजेत ना? मुलीच्या या प्रश्नाचे उत्तर श्वेताजवळ नव्हते. आर्या पुढे म्हणाली, आई, आजी तर तुमच्यामध्ये भेदभाव करत आहे. मावशीला किती सुंदर महाग साडी आणि पायातले पैंजण दिले आहे आणि तुला एकदम साधी साडी दिली आहे. असं का? तू त्यांची मुलगी नाहीस का? मुलीच्या एका प्रश्नाने श्वेताच्या मनात घर केले. ती निशब्द होऊन मुलीसमोर उभी होती. तिला पहिल्यांदा जाणीव झाली
की ज्या भेदभावाकडे ती एवढ्या वर्षापासून दुर्लक्ष करत आली होती, तो भेदभाव तिच्या त्या लहान मुलीला पण स्पष्ट जाणवला होता. श्वेताला पण तिच्या लहान बहिणीची आठवण आली. त्यांच्या लहानपणी पण कायम हेच बोललं जात होतं की ती तुझी धाकटी बहीण आहे, तिच्यावर ओरडत जाऊ नकोस, तिच्या वाटणीची कामं तू स्वतः करत जा, तू तिच्यापेक्षा मोठी आहेस, तुला कळायला हवं. श्वेता कायम शांत बसत असायची. वेळ बदलली, दोघींची लग्न झाली. आरतीचे लग्न एका श्रीमंत घरात झाले होते. तेव्हापासून माहेरी तिचा मानसन्मान पण वाढला होता. प्रत्येक सणाला तिला महाग गिफ्ट मिळत असायची, ब्रँडेड कपडे मिळत असायचे. तिच्या नवऱ्याचे स्वागत पण खूप चांगल्या पद्धतीने व्हायचे. आणि श्वेताला कायम हेच बोलले जायचे की तू मोठी आहेस, तुझा समजूतदारपणा यातच आहे की तू थोडा समझोता करत जा. हे ऐकून श्वेता कायम हसत असायची, पण होत असलेला भेदभाव बघून मनातून तुटायला लागली होती. मुलीच्या बोलण्यानंतर आज तिला जाणवले होते की इतक्या वर्षापासून नाती वाचवण्याच्या नावावर ती तिचा आत्मसन्मान गमवत आली होती. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला समजले होते की आता जर ती शांत बसली तर तिच्या मुली पण हेच शिकतील की नाती निभावण्यासाठी कायम एकाच व्यक्तीला नमते घ्यावे लागते. श्वेता तिच्या आईकडे बघून म्हणाली, आई, मी आजपर्यंत यासाठी शांत बसले होते कारण मला असे वाटत होते की आपल्या रक्ताच्या नात्यांकडे तक्रार केली जात नाही. पण आता मला समजले आहे की जिथे सन्मान मिळत नाही म्हणजे स्वतःच्याच आत्मसन्मानासोबत अन्याय करणे आहे. मी या घरातली सगळ्यात मोठी मुलगी आहे, फुकटची कामवाली नाही. नाती फक्त कर्तव्य निभावण्यातून चालत नाहीत, तर सन्मान आणि समान व्यवहारातून चालतात. श्वेताच्या बोलण्यामुळे पूर्ण घरात शांतता पसरली. तिचे दोन्ही भाऊ, त्यांच्या बायका, तिची धाकटी बहीण आणि तिचे वडील सगळे शांत बसले होते. पण त्यातल्या कुणीही हे बोलले नाही की आमच्याकडून चूक झाली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यांना अजून पण हेच वाटत होते की त्यांनी मुलीला वाढवले आहे, तिचे लग्न लावून दिले आहे, त्यामुळे तिने कुठलाही प्रश्न न विचारता प्रत्येक गोष्ट ऐकायला पाहिजे. श्वेताला घरातल्या सगळ्यांचे चेहरे बघून समजले होते. तिला जाणवले होते की ज्या माणसाला त्यांची चूक दिसत नाही तो माणूस माफी मागू शकत नाही. त्या क्षणी तिला हेही समजले की तिच्यासोबत हा दुजाभाव फक्त तिच्या आईमुळेच झाला नव्हता, तर जेव्हा घरातले मोठे लोकच जर घरातल्या मुलीचा सन्मान करत नसतील तर हळूहळू घरातले बाकीचे पण तिच्याकडे त्याच नजरेने बघायला लागतात. तिच्या थोरल्या बहिणीचे तिच्यासोबतचे वागणे पहिल्यापासूनच वाईट होते आणि धाकट्या बहिणीला पण समजले होते की या घरात श्वेताताईंना जास्त महत्त्व दिले जात नाही, जास्त इज्जत दिली जात नाही. त्यामुळे तिला पण असेच वाटायला लागले की श्वेताताई येतील आणि घरातली सगळी कामं करतील. श्वेताने पूर्ण घरावर एकदा नजर फिरवली. हे तेच घर होते जिथे ती लहानाची मोठी झाली होती, जिथे तिने तिच्या लहान भावंडांना खेळवले होते, जिथे तिने स्वतःच्या स्वप्नांच्या ऐवजी दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. आणि आज ती त्याच घरात परकी बनली होती. तिने काही न बोलता तिची पर्स उचलली, मुलींचा हात पकडला, नवऱ्याकडे बघितले. त्याने पण शांतपणे तिची साथ दिली. मग ते सगळे लोक घरातून बाहेर निघून गेले. पण घरातल्या कुणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. बाहेर गेल्यावर श्वेताने एकदा वळून मागे बघितले आणि मनातल्या मनात म्हणाली, ज्या घरात मुलींना फक्त जबाबदारी समजले जाते, अधिकार नाही, तिथून लांब जाणेच योग्य आहे. ती भरल्या मनाने माहेरातून सासरी निघून आली. पण यावेळी तिच्या डोळ्यात पाणी कमी आणि आत्मसन्मान जास्त दिसत होता. तिला असं वाटत होतं की खूप वर्षापासून मनातले ओझे कायमचे उतरले आहे. त्या दिवसानंतर तिने एक निर्णय घेतला. ती तिच्या माहेरापासून नातं तोडणार नाही, पण आता कधी तिच्या आत्मसन्मानाचे बलिदान देऊन ती कुणाला खुश करण्याचा प्रयत्न पण करणार नाही. कारण नाती तिथेच छान नसतात जिथे प्रेमाच्या सोबत सन्मान पण बरोबरीने दिला जातो. मुलगी लग्नानंतर परकी होत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तिला प्रत्येक वेळी त्यागाची आणि सेवेची मूर्ती मानले जाईल. प्रत्येक मुलीला तिच्या माहेरी तेवढाच मानसन्मान, इज्जत, आपलेपणा, अधिकार आणि प्रेम मिळायला हवे जेवढा
त्या घरातल्या मुलाला मिळत असतो. भेदभाव हळूहळू नात्यांना आतून पोखरत असतो, पण समान व्यवहार नात्यांना अजूनच मजबूत बनवत असतो. लक्षात ठेवा, ज्या घरात मुलींचा सन्मान होतो त्या घरात कायम सुख, शांती आणि लक्ष्मी नांदत असते.